नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, तुम्ही सर्वजण सरळ सेवा भरतीची तयारी करत आहात. तुमच्यापैकी कोणी तलाठी असेल, ग्रामसेवक असेल किंवा इतर तत्सम परीक्षा असतील. प्रत्येक परीक्षेला मराठी व्याकरण हे महत्त्वाचे आहे. त्यातीलच आपण TCS पॅटर्ननुसार मराठी व्याकरण मालिकेमधील आज आपण तब्बल हे कितवं पुष्प गुंफत आहोत माहित आहे तुम्हाला? तर हे आहे 38वं पुष्प. टीसीएस पॅटर्ननुसार मराठी व्याकरण अतिसंभाव्य प्रश्नांचे हे विश्लेषण वगैरे आहे. मित्रांनो, तुम्ही 2025 ची जर तयारी करत असाल तर 100% तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी टिक्कर मराठी तुमच्या सोबत आहे. अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सपर्ट फॅकल्टीद्वारे तुम्हाला सर्व विषयांचे मार्गदर्शन भेटणार आहे. चला तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण, अर्थातच मराठी व्याकरण. पहा, प्रश्न पहिला दिलेला आहे. पुढील आज्ञार्थी स्वरूपाचे वाक्य ओळखा. तुम्ही मला उत्तर द्या सांगाल का? आता तुम्ही मला उत्तर सांगाल का हे जे वाक्य वगैरे आहे ना, इथं काय म्हटलेलं आहे रे? इथं काय शब्द वापरला? आज्ञार्थी म्हटलेला आहे. मग इथं तुम्ही मला उत्तर सांगाल का? हे आहे प्रश्नार्थी, म्हणजेच हे आज्ञार्थी नाही. माधव, तू मला सारख्या सूचना देतोस? सारख्या सूचना देतोस? माधव, तू मला सारख्या सूचना देतोस? हे विधान केलेलं आहे. हे कोणतं आहे रे? विधानार्थी वाक्य आहे. विधानार्थी म्हणजे हे पण नाहीये. लक्षात येत आहे ना? माझ्या कामाची कोणालाच किंमत नाही. माझ्या कामाची कोणालाच किंमत नाही. हे देखील विधानच आहे. विधान आहे. विधानार्थी. ओके. आणि मग याच्यामध्ये आज्ञार्थी कोणतंही नाही, म्हणून यापैकी उत्तर नाही. हे उत्तर अगदी बरोबर आहे. इथं काय उत्तर आहे रे? यापैकी नाही. यापैकी नाही हे उत्तर अगदी बरोबर आहे. मुलांनो, दादा इकडे ये. थोडा चहा घे, पी, खा, जा, बस थोडा वेळ. ए उठ, धर रे त्याला, मर तिकडं, बस, पळ, हट. आता पळ ही जी काही क्रियापद वगैरे आहे, या क्रियापदावरून आज्ञा लक्षात येते. काय लक्षात येते? ही जी क्रियापद आहे ना, या क्रियापदावरून तुम्हाला काय लक्षात येते? आज्ञा लक्षात येते. परंतु या वाक्यामध्ये तशी काही आज्ञा दिसत नाही, म्हणून यापैकी उत्तर हे बरोबर आहे. पुढे, शुद्ध लेखनाच्या दृष्टीने हा शब्द कोणत्या रीतीने लिहिलेला आहे? शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द ओळखायचा आहे. उद्योगिकीकरण, उद्योगिकीकरण, उद्योगीकरण, औद्योगिक, औद्योगिकरण आणि औद्योगिकीकरण, औद्योगिकरण. आता औद्योगिकरण हा शब्द मात्र बरोबर आहे. औद्योगिकीकरण हे नाही. औद्योगिकरण, औद्योगिकरण हे उत्तर मात्र तुम्हाला बरोबर देणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढे जात असताना पुढचा प्रश्न पहा. कलम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. कलम करणे. आता कलम करणे म्हणजे मी काय केलं? रोपांचे कलम केले. कायद्यात बसवणे चुकीचं आहे. कापणे चुकीचं आहे. तह करणे चुकीचं आहे. कलम करणे म्हणजे रोप लावणे. कलम करणे याचा अर्थ होतो रोप लावणे. रोप लावणे याला म्हटलं जातं कलम करणे. पुढे, मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील सर्वनाम नसलेला शब्द ओळखा. मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील सर्वनाम नसलेला शब्द ओळखा. सर्वनाम नसलेला. आता सर्वनाम नसलेला हे सर्वनाम आहे, हे सर्वनाम आहे, हे सर्वनाम आहे. आता पाहिले हे काय आहे रे? क्रियापद. म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. हे काय आहे? क्रियापद वगैरे आहे. आणि म्हणून सर्वनाम नसलेला म्हटलेला आहे. नसलेले. सर्वनाम नसलेला शब्द कोणता आहे रे? तर ते आहे क्रियापद म्हणजे चौथा. ठीक आहे. पुढे जाऊया.
पहा पुढचा प्रश्न काय आहे. अनल या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? अनल. अनल म्हणजे अनल याचा अर्थ अनल म्हणजे काय रे? अनल याचा अर्थ विस्तव, पावक, अग्नी, वन्ही, वैश्वानर, आग हे अनलला समानार्थी शब्द आहेत. ओके, मग याचं उत्तर आहे वन्नी. हे बाकीचं काय आहे? याला म्हटलं जातं वाऱ्याला शब्द आहे अनिल, पियुषला अमृत. काय शब्द आहे रे? अमृत. आणि रवंग सवंग असं काही प्रकार वगैरे नाही. ओके, चला पुढे जाऊया. आम्ही हा खेळ खेळू या वाक्यामध्ये कोणत्या अर्थाचे क्रियापद वापरलेले आहे? आम्ही हा खेळ खेळू. खेळू, आम्ही हा खेळ खेळू. पहा, स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी. आम्ही हा खेळ खेळू. चला क्रियापद कोणते वापरण्यात आलेले आहे? आज्ञार्थी आहे, विद्यार्थी आहे. आम्ही हा खेळ खेळू आई. आम्ही हा खेळ खेळू, तर हे आहे आज्ञार्थी. खेळू ही आज्ञा मागितलेली आहे. आम्ही हा खेळ खेळू. ओके, तलाठी भरती 2025, टीईटी, नगर परिषद, MIDC लवकरच आम्ही तुमच्या समोर लाईव्ह बॅच घेऊन येत आहोत. दर दिवशी 5 लेक्चर असेल. 3 ते 4 बुद्धिमत्ता, ऐश्वर्या अमृतकर मॅडम. त्याच्यानंतर 4 ते 5 सामान्य राठोड सर, मी स्वतः. 7 ते 8 मराठी व्याकरण, जितेंद्र अमृतकर इंग्रजी व्याकरण. 8 ते 9 सुहास अमृतकर. 9 ते 10 अंकगणित. दर दिवशी 5 तास घड्याळी लेक्चर आहे आणि म्हणून तुम्हाला याचा फायदा घेणं गरजेचं आहे. अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार ओळखा. काय उंच इमारत ही आहे? ही काय उंच इमारत आहे? ही अधोरेखित शब्द याला केलेला आहे. काय उंच इमारत आहे आणि काय खाली अधोरेखित केलं? काय अनिश्चित सर्वनाम आहे. कोणता आहे रे? अनिश्चित. कोण व काय ही सर्वनामे कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चित सांगता येत नाही. ओके, अत्तराचे दिवे लावणे. त्याने अत्तराचे दिवे लावणे. अत्तराचे दिवे लावणे खूप प्रगती करणे, खूप चैन करणे, खूप नुकसान करणे, खूप कष्ट करणे. तर अत्तराचे दिवे लावणे याने खूप चैन करणे, मौज मस्ती, खूप पैसा खर्च करणे. उधळणे म्हणजे आपण तुम्ही आम्ही तुपाचे तेलाचे दिवे लावतो, पण अत्तर खूप महागड असतं. खूप चैन करणे. अत्तराचे दिवे लावणे म्हणजे खूप चैन करणे. विरुद्धार्थी शब्द ओळखा. दिन. आता दिन आणि दिन याच्यामध्ये फरक आहे बर का. दिन दिन दिवाळी. आता दिन म्हणजे काय रे? दिन याचा अर्थ दिवस आणि दिन याचा अर्थ गरीब. मग गरीबाच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे रे? श्रीमंत. आणि दिवसच्या विरुद्ध काय शब्द आहे? रात्र. रात्र म्हणजेच काय रे? रजनी. रजनी, रजनी. ओके, आता लक्षात ठेवा. दिवस, दिन म्हणजे दिवस. दिन म्हणजे दिवस. दिवसाच्या विरुद्ध रात्र. रात्र म्हणजे काय रे? रजनी. दिन म्हणजे गरीब आणि गरिबीच्या विरुद्ध काय आहे? श्रीमंत. ओके, म्हणजे हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला येतंय पुढे. पुढे जाऊया आपण. आता पुढे जात असताना काय आहे पहा पुढचा प्रश्न. केळ या नामाचे अनेक वचनी रूप. एक केळ, केळी, केळे, रताळे. हे बघा, केळे, रताळे, रताळे, तळे, केळे, मळे. ओके, रताळे, रताळे, रताळी, रताळे.
केळी केळे रताळे. हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. पुढे जायचंय आपल्याला. पुढे जात असताना पहा, श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील विशेष नाम ओळखा. श्रीमंतांना गर्व असतो, श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात, माणसांना गर्व असतो आणि यापैकी नाही. श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील विशेषणाचे नाम करा. श्रीमंत हे विशेषण आहे. आता याचं काय करायचंय? नाम करायचंय. श्रीमंत माणसांना गर्व असतो. श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील विशेषण. आता या वाक्यातील विशेषणाचे नाम करा. विशेषणाचे नाम. आता विशेषणाचे नाम म्हटल्यानंतर श्रीमंत सामान्य नाम झालं, माणूसही सामान्य नाम झालं. गर्व. आता श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात. गर्विष्ठ. गर्व दाखवता येत नाही, गर्विष्ठ दाखवता येत नाही. श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील विशेषणाचे नाम करा. माणसा आहे श्रीमंत. श्रीमंत गर्व असतो या वाक्यातील विशेषणाचे. श्रीमंतांना गर्व असतो, श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात, श्रीमंत माणसांना गर्व असतो यापैकी नाही. तर इथं श्रीमंत माणसांना गर्व असतो, श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात. काय शब्द आहे रे? गर्विष्ठ. श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात. गर्वाचं गर्विष्ठ भाववाचक नाम. ओके. पुढे चला. तलाठी भरती 2025 मृदांक टीएटी नगर परिषद मागाशी सांगितल्याप्रमाणे 3 ते 4 बुद्धिमत्ता, 4 ते 5 सामान्य ज्ञान, 7 ते 8 मराठी, 8 ते 9 इंग्रजी आणि 9 ते 10 अंकगणित. सर्व लेक्चर टिक्कर मराठी सरळ सेवा भरती ऍप वरतीच होतील. लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि त्याचा फायदा उठवा. आड रानात शिरणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. मुद्द्याला सोडून जाणे, वाकड्यात शिरणे, वेड पांघरणे, अज्ञान दाखवणे. आड रानात शिरणे याचा अर्थ मुद्द्याला सोडून जाणे. भरकटणे याचा अर्थ काय होतो रे? मुद्द्याला सोडून जाणे. तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? तू फार चतुर आहेस. तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? इथं काय म्हटलेलं आहे रे? प्रश्नचिन्ह दिलंय. तू फार चतुर आहेस. आहे. तू फार चतुर आहे ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? आज्ञार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी. तू फार चतुर आहे. तू फारच चतुर आहे. आता इथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि म्हणून वाक्यरचना कोणती असेल रे? प्रश्नार्थी. कारण इथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नार्थी वाक्य. ओके. पुढे चला. चरपट पंजेरी या अलंकार युक्त शब्दाचा अर्थ सांगा. चरपट पंजेरी. चरपट पंजेरी याचा अर्थ लांबत जाणारे दुर्मिळ योग हे चुकीचं आहे. लांबत जाणारे काम चुकीचं आहे. हे उमराचे फूल, हे मारुतीचे शेपूट. आता चरपट पंजेरी तो तोंड पाटील की अर्थहीन पाठांतर. बरोबर. चरपट पंजेरी निरर्थक बडबड करणारा या अलंकारिक शब्दातून इथं हा प्रश्न ह्याच करावा लागेल. चरपट पंजेरी याचा अर्थ होतो, चरपट पंजेरी याचा अर्थ काय होतो? निरर्थक बडबड करणारा. चरपट पंजेरी याचा अर्थ होतो निरर्थक बडबड करणारा, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. चरपट पंजेरी निरर्थक बडबड करणारा. ओके. चरपट पंजेरी याचा अर्थ आहे निरर्थक बडबड करणारा. हे पक्क तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. हा प्रश्न काय केलेला आपण इथं हॅश केलेला आहे. हे पहा. चरपट पंजेरी.
निरर्थक बडबड करणारा. आता निरर्थक बडबड करणारा याच्यापैकी आहे का काही? नाही. आणि म्हणून या ठिकाणी हे काय केलेलं आपण? हॅश केलेलं आहे. चरपट पंजरी. ओके, पुढे जाऊया आपण. तानाजीने सिंहगड जिंकण्याच्या मोहिमेचा पण केला, निश्चय केला, शपथ घेतली, विडा उचलले. विडा उचलला. तानाजीने सिंहगड जिंकण्याच्या मोहिमेचा विडा उचलला. इथं पहा, विडा उचलणे याचा अर्थ प्रतिज्ञा करणे. विडा उचलणे याचा अर्थ काय होतो? प्रतिज्ञा करणे. ठीक आहे. तानाजीने सिंहगड जिंकण्याच्या मोहिमेचा विडा उचलला, प्रतिज्ञा केली. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. धारातीर्थ पडणे. धारातीर्थ पडणे. रणांगणातून मूर्ती पावणे, उंचावरून पडणे, बिनशस्त्र शरंजाने चालताना धड पडणे. आता धारातीर्थ पडणे, रणांगणातून मृत्यू होणे. बाजी प्रभू देशपांडे धारातीर्थ पडले म्हणजे रणांगणात लढता लढता मेले. उंचावरून पडणे, बिनशर्त चालताना, हे सगळे शब्द चुकीचे आहेत. पिंपळ या शब्दाला पर्यायी शब्द ओळखा. पिंपळ. पिंपळ. पिंपळाला काय म्हटलं जातं रे? अश्वस्थ. पिंपळाला अश्वस्थ म्हटलं जातं, कंदंब नाही. अश्वत्थ हे उत्तर मात्र बरोबर आहे. पिंपळाच्या झाडाला काय म्हटलं जातं? बरोबर, लक्षात येतंय? चला पुढचा प्रश्न पाहूया. बरोबर आहे ना उत्तर? पिंपळ या शब्दाला पर्यायी शब्द ओळखा. वृक्ष, अश्वस्थ, कंदम, झाड. काय म्हटलेले? पर्यायी शब्द. पर्यायी शब्द म्हटलेले आहे नाही का? ठीक आहे, ठीक आहे. आता पर्यायी शब्द, पण पर्यायी शब्द तर वृक्ष पण बरोबर आहे. पिंपळ या शब्दाला पर्यायी शब्द. पिंपळ या शब्दाला पर्यायी शब्द कोणता? पिंपळ या शब्दाला पर्यायी शब्द वृक्ष, अश्वस्थ, कंदम आणि झाड. काय उत्तर आहे रे? पाहूया काय उत्तर आहे ते. बरोबर आहे बरं का. माझं पहिलंच उत्तर बरोबर आहे. हे मी पहिल्यांदाच सांगितलं होतं, पण तरी देखील शंका म्हणून आपण खात्री करून घेतली. हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, पर्यायी शब्द आहे. पुढे चला. एखादी संस्था स्थापन होऊन 75 वर्षे झाल्यावर साजरा करतात, तर त्याला म्हटलं जातं काय? 75 वर्ष पूर्ण झाल्यावर. हे पहा इथं, एखाद्या संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाली, रौप्य महोत्सव. काय झालं रे? रौप्य महोत्सव. 25 वर्षे पूर्ण झाली, रौप्य महोत्सव. 50 वर्षे पूर्ण झाली, सुवर्ण महोत्सव. 60 वर्षे पूर्ण झाली, हीरक महोत्सव. 75 वर्षे पूर्ण झाली,
अमृत महोत्सव. 100 वर्ष पूर्ण झाली, शताब्दी. 125 झाली, शतकोत्तर. शतकोत्तर रौप्य. आणि 150 झाली, शतकोत्तर सुवर्ण. शतकोत्तर सुवर्ण. आता इथं काय म्हटलं, एखाद्या संस्थेला 75 पूर्ण झाली, तर हा कोणता महोत्सव आहे रे? अमृत महोत्सव. लक्षात ठेवा. सुवर्ण महोत्सव किती? 50. हे 25. हे 75. आणि हे किती रे? 60. हे तुम्हाला पक्क लक्षात ठेवायचं आहे. एखाद्या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली, रौप्य महोत्सव. 50 झाली सुवर्ण, 60 झाली हिरक, 75 अमृत, 100 शताब्दी, 125 शतकोत्तर रौप्य. अशा अर्थानं खालील कोणता शब्द फारसी भाषेतून मराठी भाषेत रूढ झालेला आहे? फारसी भाषेतून मराठी भाषेत कोणची? पार्सल, डबा, अत्तर. तर याचं उत्तर आहे अत्तर, अगरबत्ती. हा कोणता शब्द आहे रे? फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे. तलाठी भरती 2025. मगाशी सांगितल्याप्रमाणे दर दिवशी 5 लेक्चर आहे. 3 ते 4 बुद्धिमत्ता, 4 ते 5 सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण 7 ते 8, इंग्रजी व्याकरण 8 ते 9, 9 ते 10 अंकगणित. सर्व लेक्चर टिक्कर मराठी सरळ सेवा भरती चॅनलला तुम्ही जरूर भेट द्या. तिथंच तुम्हाला हे सर्व लाईव्ह पाहायला भेटणार आहे. मराठी भाषेतील लेखन कोणत्या लिपीत आहे? मराठी भाषेतील लेखन कोणत्या लिपीत आहे? सगळ्यांनाच माहिती आहे, देवनागरी लिपी. कोणत्या लिपीत आहे? देवनागरी. देवनागरी लिपी. देवनागरी लिपीलाच काय म्हणायचं रे? बाळबोध लिपी. हिलाच दुसरं नाव काय आहे? बाळबोध लिपीलाच काय म्हटलं जातं? स्वतंत्र लिपी. स्वतंत्र लिपी. हिलाच काय म्हटलं जातं? आदर्श लिपी. येतंय लक्षात? हे सगळे देवनागरी लिपीचीच नाव आहेत. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि या देवनागरी लिपीचं जे काही वैशिष्ट्य आहे, या वैशिष्ट्यांचा जर विचार वगैरे केला तर देवनागरी. देवनागरीच नाव का पडलं? तर पूर्वीच्या काळी उत्तर हिमालयामध्ये उगम पावणारी सिंधू नदी आणि मग सिंधू, झेलम, चिनाब, बियास, रावी, सतलज या वेगवेगळ्या नद्या, याला म्हणायचं सप्त सिंधूचा प्रदेश. आणि इथं हे पूर्व जे खोरं होतं, पूर्व खोरे, तर पूर्व खोऱ्यामध्ये आर्य लोक राहत होते. आणि हे पश्चिम जे खोरं आहे पश्चिम, तर या पश्चिम खोऱ्यामध्ये इराणी लोक राहत होते. कोणते लोक राहत होते रे? इराणी. याला काय म्हटलं जातं? सप्त सिंधूचा प्रदेश. सप्त सिंधूचा प्रदेश. आणि मग या नदीला येऊन मिळणाऱ्या ज्या काही नद्या होत्या त्या नद्या कोणत्या होत्या रे? मग झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. मग पूर्व खोऱ्यामध्ये पूर्वीपासून आतापर्यंत सर्वच मानवाने शाश्वत पाणी पुरवठा नद्यांच्या खोऱ्यामध्ये वसाहती केलेल्या आहेत. शेतीसाठी, घरगुती वापरासाठी, पिण्यासाठी, प्राण्यांसाठी. आणि मग या आर्य खोऱ्यामध्ये हे जे काय आर्य लोक राहत होते, तर शिक्षणाची सर्व मक्तेदारी आर्य लोकांकडे होती. म्हणजे 4 वेद, 108 उपनिषदे, त्याच्यानंतर 14 भाषा, त्याच्यानंतर 64 कला, त्यानंतर 14 भाषा, 64 कला, 18 पुराणे, वेद, उपनिषदे. ही सर्व मक्तेदारी कोणाची होती? ही सर्व मक्तेदारी आर्य लोकांची होती. आणि म्हणून हे आर्य लोक स्वतःला काय समजत होते? देव समजत होते. आणि स्वतः त्यांनी विशिष्ट अशा पद्धतीची नगर रचना केलेली होती. आणि म्हणून स्वतःला देव समजणाऱ्या आणि नगरात राहणाऱ्या लोकांनी जी लिपी तयार केली, त्या लिपीला नाव दिलं देवनागरी लिपी. म्हणून या लिपीला नाव काय दिलं? देवनागरी लिपी. मग आता लक्षात घ्या, काय? स्वतःला देव समजणाऱ्या व
नगरात राहणाऱ्या राहणाऱ्या लोकांनी लोकांची जी लिपी आहे जी लिपी आहे तिला नाव दिले तिला नाव दिले देवनागरी लिपी देवनागरी लिपी असा देवनागरी लिपीचा काय आहे रे इतिहास वगैरे आहे. स्वतःला देव समजणाऱ्या व नगरात राहणाऱ्या लोकांची जी लिपी आहे त्या लिपीला म्हटलं देवनागरी लिपी. पुढे प्रत्येकाने कायदा पाळावा या वाक्यातील पाळावा या क्रियापदाच्या अर्थाच्या दृष्टीने काय अर्थबोध होतो. तर प्रत्येकाने भारतीय नागरिक या नात्याने कायदा पाळावा हे काय आहे प्रत्येक भारतीय नागरिकाचं काय आहे रे कर्तव्य आहे. काय आहे कर्तव्य. इथं कर्तव्याचा बोध होतो. कशाचा बोध होतो रे कर्तव्याचा. या वाक्यातील कर्ता शोधा. सर्वांना आंब्याचा रस आवडतो. सर्वांना आंब्याचा सर्वांना आंब्याचा रस आवडतो. आवडतो. आता आवडणारा काय आवडणारा काय उत्तर येत रस. आणि मग रस हा वाक्यातला कोण झाला रे कर्ता. मग रस कर्ता आहे आणि ही बाकीची उत्तर चुकीची आहे. वाक्यातील जे क्रियापद आहे त्या क्रियापदातील मूळ धातू शोधायचा आणि मूळ धातूला नारा नारी नारे नाऱ्याने प्रश्न विचारला असता वाक्यातील आपल्याला कोण भेटतो रे कर्ता. मग आवडणारा काय तर उत्तर येतं तुमचं आवडणारा काय उत्तर येतं रस. मग रस हा कर्ता आहे. आरती प्रभू यांचे टोपण नाव आरती प्रभू चिंतामण त्र्यंबक खानोलकर. यशवंत गोपाळा जोशी कुसुमावती देशपांडे चिंतामण विनायक जोशी चिंतामण त्र्यंबक खानोलकर चिंतामण विनायक जोशी यशवंत गोपाळ जोशी आणि कुसुमावती देशपांडे. इथं उत्तर काय आहे रे मग आरती प्रभू. येतंय लक्षात. पुढे आणि या शब्दाची जात ओळखा. आणि काय आहे रे आणि उभयान्य व्यव्ये आई आणि वडील. मी रोज सकाळी लवकर उठतो आणि 1 तास अभ्यास करतो. लवकर उठतो एक वाक्य झालं. अभ्यास करतो दुसरं वाक्य झालं. इथं आणि इथं देखील काय आहे आणि आहे. म्हणजेच 2 शब्द किंवा 2 वाक्य एकत्र जोडणाऱ्या अविकारी अव्ययांना काय म्हणायचं आहे रे उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे 2 शब्द किंवा 2 वाक्य एकत्र जोडले जातात. धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते. तर याचं उत्तर आहे संयुक्त क्रियापद. जसं मुले मैदानावर खेळू लागली. लागली. आता हे लागली खेळू लागली हे संयुक्त क्रियापद आहे. मुले मैदानावर खेळू लागली हे कोणतं क्रियापद आहे संयुक्त क्रियापद म्हणजे काय धातू साधित क्रियापद अधिक सहाय्यक क्रियापद बरोबर संयुक्त क्रियापद. मग याचं उत्तर काय आहे रे संयुक्त क्रियापद. ही बाकीची उत्तर कशी आहेत रे चुकीची आहेत. ठीक आहे.
चला तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजही आपण या 25 प्रश्नांचा विचार केला. टेलिग्राम चॅनलला तुम्ही जरूर भेट वगैरे द्या. टिक्कर मराठी ॲप डाउनलोड करा. सरळ सेवा भरती असेल, पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल अथवा इतर तलाठी, ग्रामसेवक असेल. कोणतीही परीक्षा घ्या. सर्व परीक्षेला मराठी, त्याचबरोबर इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जी-एस हे विषय सारखेच असतात. फक्त प्रश्न प्रकारामध्ये थोडासा बदल असतो आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी आपण ही लवकरच लाईव्ह बॅच घेऊन येत आहोत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. स्वतःही त्याचा फायदा घ्या आणि तुम्ही इतरांनाही शासकीय नोकरी मिळण्यासाठी निमित्त वगैरे बना. टिक्कर मराठी सदैव तुमच्या सोबत आहे. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी मिळालेली आहे. सध्या देखील आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास कधीही केव्हाही तुम्ही आम्हाला विचारू शकता. धन्यवाद. हॅपी थॉट्स. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये असेच नवनवीन प्रश्न घेऊन. तोपर्यंत नमस्कार.